आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटातील नेते आणि आमदार खासदार संपर्कात आहेत असे दावे करतात। पण दाव्यांमध्ये खरंच काही तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी बघा एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे। तर अस्वस्थता आहे। आता 6 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 40 आहे, हे जसे हळूहळू पुढे येईल। 18 ते 19 आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे, जे काही आम्हाला कळालेलं आहे। आणि 12 त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत। ते 12 आमदार काय करतील पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल। ठाकरेंचे 2 खासदार शिंदेंच्या संपर्कात, शिंदेंचे 7 ते 8 आमदार ठाकरेंच्या संपर्कात आणि अजितदादांचे 10 ते 12 आमदार शरद पवारांच्या संपर्कात। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातल्या नेत्यांची घालमेल सुरू झाली आहे। पराभूत खासदारांकडे बघून आता आपलं काय होणार याची चिंता आमदारांना सतावते आहे। अशा स्थितीत आपल्या आमदारांचं मनोबल टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जात आहेत। शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनीही असाच एक दावा केलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे। आपल्या मतदारसंघामध्ये कामं व्हायला पाहिजेत, विकास कामं व्हायला पाहिजेत, म्हणून त्यांना सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे आणि त्याकरता त्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे। डिस्क्वालिफिकेशनचा एक विषय आहे, म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता 2 आहोत, आम्ही 6 लोकांची संख्या आम्ही जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो। अशा पद्धतीचा जो काही मार्गक्रमण आहे आणि जी काही हालचाल आहे ही काल रात्री या दिल्लीमध्ये घडलेली आहे। लोकसभा निकालात जनमताचा कौल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने लागलाय। उद्धव ठाकरेंनी 9 जागांवर तर एकनाथ शिंदेंनी 7 जागांवर विजय मिळवला। दुसरीकडे शरद पवारांनी 8 तर अजित पवारांची फक्त एकाच जागेवर कोंडी झाली। तर रसातळाला गेलेल्या काँग्रेसने 13 जागा जिंकून राज्यात सर्वाधिक विजय नोंदवले। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला। हीच लाट विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। म्हणूनच एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे आमदार घर वापसीची संधी शोधत असल्याची चर्चा आहे। म्हणजे आज परिस्थिती अशी होती, आम्ही म्हणत होतो 50 खोके 100 खोके हे व्यक्ती म्हणून म्हणत होते, पण विकास निधीमध्ये हजारो कोटी रुपये त्यांना दिल्यानंतर पण जर हे मतपरिवर्तन लोकांचं होत असेल तर कुठच्याही लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये शंका येणं स्वाभाविक आहे। आणि तुम्ही बघितलं असेल जसे आकडे पुढे येत आहेत, अनेक आमदारांच्या ह्याच्यामध्ये पिछाडी झालेला पाहायला मिळालं। तर अस्वस्थता आहे। आता 6 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 40 आहे, हे जसे हळूहळू पुढे येईल। 18 ते 19 आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे, जे काही आम्हाला कळालेलं आहे। आणि 12 त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत। ते 12 आमदार काय करतील पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल। पण या 18 आणि 19 आमदारांपैकी कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं नाही हे आमचे पक्षप्रमुख नक्कीच ठरवतील। फक्त आमच्या सगळ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं खास करून एवढंच म्हणणं आहे की अडचणीच्या काळामध्ये जे लोक निष्ठेने आपल्याबरोबर राहिले त्यांना पहिलं प्राधान्य, आणि जे सत्तेत स्वहितासाठी नाही तर मानून मुटकून नाही तर अडचणी आणून जर त्यांना तिथं घेऊन गेले असतील, परत इकडे आले तर त्यांना प्राधान्य हे दुसरं द्यावं, असं कार्यकर्ता म्हणून आम्हाला सगळ्यांना तसं वाटतं। दुसरीकडे राज्यात भाजपचं मिशन 45 फेल झाल्यानंतर भाजपच्या गोटात अस्वस्थता दिसते आहे। त्यात फडणवीसांनी टाकलेला राजीनामा बॉम्बचा झटका शिंदे आणि अजित पवार गटालाही बसलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप एकला चलोची घोषणा करणार असल्याचेही तर्कवितर्क लावले जात आहेत। अशा बेताच्या परिस्थितीत आपल्या आमदारांना धीर देण्यासाठी आमदार खासदार संपर्कात असल्याचा फॉर्म्युला दोन्ही गटांसाठी सोयीचा ठरतोय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।